कार मित्रांनो, आज दोन मैदानात होणार आहेत आणि गारळेवाडीच्या मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते मी सांगितले तुम्हाला की किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा जुना चॅनल आहे, त्या चॅनलवरती जाऊन बघा. आणि कोरेगाव मैदानाचे तुम्हाला लाईव्ह लॉट सांगतोय कोणत्या गटामध्ये कोणते नंदी पळणार आहे. ते एक आदतचे आणि दुसऱ्याचे गट सांगतोय. आदतचे गट टोटल होतील 24 आणि दुसऱ्याचे गट होतील 20. सुरुवात करतोय आदतच्या गटाला. आदतमध्ये कोरेगावच्या मैदानामध्ये गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला रायबा तसेच बलमा फॅन्स यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला महाराज आणि शूटर या दोघांच्यामध्ये लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 3 मध्ये सर्जा पळेल नाते पुतेकरांचा. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला सोन्या आणि सुंदर ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला लाडू आणि पेढा कुमटेकरांचा जो बोपर्डेकरांचा लाडू आहे तो लाडू आणि पेढा ही घरचा साज पळताना दिसेल. 6 नंबर गटामध्ये आपल्याला चिक्या आणि शुगर या दोघांच्यात लढत बघायला मिळेल. 7 नंबर गटामध्ये आपल्याला जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर कदाचित आपल्याला दिसेल. गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला जालनाकरांची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 9 मध्ये आपल्याला पक्षा पळेल वाठार किरोलीकरांचा. 10 नंबर गटामध्ये आदत किंग वादळ पळेल आणि रुद्र आणि बुलेट ही सुद्धा जोडी 10 नंबर गटामध्ये दिसेल. 11 नंबर गटामध्ये किरण अप्पा शालगाव कालगावकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि बबनदादा लासोनेकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्यांचा रावण पळेल किंवा रोमन पळेल. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला राणा फॅन्स खळद यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या नावाने चिठ्ठी आहे. 14 नंबर गटामध्ये तांडव पळताना दिसेल. 15 नंबर गटामध्ये चिमण्या पळताना दिसेल. गट क्रमांक 16 मध्ये शेंदरेकरांचा लाडू पळताना दिसेल. गट क्रमांक 17 मध्ये आदत किंग राजा हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये आदत किंग रुबाब पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये चिमणगावचा चिमण्या हा नंदी आदतमधला पळताना दिसेल. गट क्रमांक 20 मध्ये आपल्याला पाखरे आणि शिवाची जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 21 मध्ये आपल्याला सोनगाव या गावचा लाडू पळताना दिसेल. गट क्रमांक 22 मध्ये आपल्याला संतोष साळुंके यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 23 मध्ये एकसळ या गावची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 24 मध्ये किरणप्पा शालगाव कालगावकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे. आदतचे आजच्या कोरेगावच्या मैदानामध्ये 24 गट पळताना दिसतील आपल्याला. मैदान जे आहे ते 10 वाजता चालू होईल. आता मी तुम्हाला सांगतोय दुसऱ्याचे गट किती पळणार आहेत. गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला हॉटेल राजधानी कोरेगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला राहुल पाटील आडवली कल्याण तसेच समीर भैया जे आहेत नेरचे त्यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक 2 मध्ये. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला मधमापूर या गावची चिठ्ठी आहे. किनी जवळ जे गाव आहे मधमापूर यांच्या गावाची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 4 मध्ये आपल्याला येडा शंभू आणि तसेच चेतक ही जोडी पळताना दिसेल. आणि त्याच गटामध्ये एक बिंगो नावाचा जे वासूर आहे ते काही कमालीचं पळतंय, तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये त्याची जरा चर्चा आहे, चांगला पळतंय म्हणून. गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला सागर काळभोर जे सुट्टी मेकर आहे चप्पळ चित्ता म्हटलं जातं त्यांच्या नावाने चिठ्ठी आहे. आणि त्याच गटामध्ये हॉटेल अन्नपूर्णा कोरेगावचं एक फेमस हॉटेल आहे त्यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 6 मध्ये आपल्याला पुष्पा आणि वजीर या दोघांच्यात लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला रंगा नावाचा बैल पळेल. गट क्रमांक 8 मध्ये अवधूत बर्गे यांच्या नावाने चिठ्ठी आहे. गट क्रमांक 9 मध्ये रायफल पळेल आणि त्याच गटामध्ये जागवार आणि राजा ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला चार्जर आणि वाघऱ्या या दोघांच्यात लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 11 मध्ये परिंदा हा नंदी पळेल. गट क्रमांक 12 मध्ये रुद्रा आणि लाल्या ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये आपल्याला चरेगावकरांचा स्वामी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये पैलवान सुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 14 मध्ये आपल्याला बादल पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये तडवळेकरांचा बलमा पळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये किन्हीकरांच्या नावाने चिठ्ठी आहे. त्याच गटामध्ये महाकाल आणि मोन्या ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 16 मध्ये आपल्याला लिंगा अण्णा यांच्या नावाने चिठ्ठी आहे. जरा बैलगाडा क्षेत्रामध्ये एक लिंगा अण्णा यांच्या नाव खूप फेमस आहे, बघूया त्यांच्या नावाने कोणता नंदी पळतोय. गट क्रमांक 17 मध्ये आपल्याला राजान हा नंदी पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये भुगावकरांचा रुद्रा हा सुद्धा पळताना दिसेल. गट क्रमांक 18 मध्ये आपल्याला सर्जा हा नंदी पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये दबंग पळेल एकतपूरकरांचा. गट क्रमांक 20 मध्ये पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा नंदी आहे. म्हणजेच दुसऱ्याचे 20 गट पळतील. आजचं जे कोरेगावचं एक भव्य दिव्य असं मैदान आहे त्या मैदानामध्ये आदतचे 24 आणि दुसऱ्याचे 20 गट पळताना दिसतील. तुम्हाला मी सांगितलं आहे कोणता नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहे. आणि गारळेवाडी या ठिकाणी आपला जुना चॅनल आहे किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती जावा. त्या मैदानाचे
आदत आणि दुशाचे कोणते नंदी कोणत्या गटात पळणार आहेत, विठ्ठल नानांचे टॉपचे नंदी त्या मैदानामध्ये आपल्याला दिसतील, शाकीर पठाण यांचे सुद्धा नंदी त्या मैदानामध्ये दिसतील. विडा आणि घरणिकीकरांचा राजा सुद्धा तिथेच आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.